क्या आह्वान करना चाहिए? मैं अमरावती की जनता से ये आह्वान करना चाहूँगा कि आज लोकशाही का दिन है, तो सभी मतदार अपने गंभीरतापूर्वक सभी जगह पूर्णपणे मतदान करें। लोकशाही आज लोकशाही कृपया का दिवस है। रामपुरी कृष्णा नगर के पब्लिक से निवेदन है कि जल्दी से जल्दी अपने घरों से बाहर निकल के काफ़ी भारी संख्या में वोटिंग करें। मतदानाच्या बाबतीत सूज्ञता बाळगून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आपला हक्क बजवायचा ही विनंती आहे लोकांना। आणि या ठिकाणी ज्या प्रमाणात मतदान होत आहे तर असं वाटत आहे की नागरिकांमध्ये स्वस्फूर्ततेने मतदान करण्याची या ठिकाणी सुरू आहे कामगिरी आणि लोकांमध्ये प्रचंड शुद्धता वाढलेली आहे मतदानाला घेऊन। काकांनी मतदान केलं आहे। काका, नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांनी सर्वांनी बाहेर येऊन सगळं आज आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे तरी सर्वांनी बाहेर येऊन मतदान करावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावा एवढीच विनंती। हे आप्पाजी आहे त्यांचे हा गतिमंद वाटा आहे। मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावला पाहिजे, तेव्हाच आपली खरी लोकशाही जिवंत राहील। नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला यांनी सर्वांनी, आणि त्यांनी आव्हानसुद्धा केलं की जास्तीत जास्त संख्येनं आपल्या घरामधून निघून त्यांनी ही मतदानाचा हक्क बजावा। जनजागृती सगळीकडे झालेलीच आहे, सर्वजण चांगल्या प्रकारे मतदान करत आहे आणि मतदान हे चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे हेच दरवर्षीसाठी आणि या टर्ममध्ये। त्यामुळे सगळ्यात जेवढं आपलं जास्त मतदान होईल तेवढं आपलं कॅन्डिडेट जिताचं राहणार आहे सर्वांसाठी। मी अरुण देवमजी वानखडे या ठिकाणी मतदान म्हणून या केंद्रावर आलेलो आहे। मी एवढंच म्हणेल यावेळेस की सर्वांनी आपला अधिकार या ठिकाणी करावा, मतदान करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका रिक्षावाल्याला अधिकार दिला तर एक अंबानीने तोच अधिकार दिला। त्या अधिकाराचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आणि 100% मतदान करावं असं मी आवाहन करतो। मित्रांनो, आपण इथे राठी शाळा मध्ये आलेलो आहोत। इथे प्रत्येक नागरिक आपल्या आजूबाजूच्या परिसरातील येऊन ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। असेच एक आमचे इथे नागरिक, सामान्य नागरिक जुडले आहे। सर, जनतेला काय आवाहन करणार? डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामार्फत जे मतदानाचा अधिकार दिला आहे तो सर्व जनतेने बाहेर येऊन आज मतदान करावं आणि आपला उमेदवार म्हणा आपला जो काही अधिकार आहे तो म्हणजे सिद्ध करावा असं मला वाटतं। धन्यवाद सर। आणखी इथे काही ताई आहेत। ताई, काय आवाहन करणार आपण? जसं आपल्याला संविधानाने बाबासाहेबांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकारानुसार सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा ही सामान्य नागरिकांना माझी विनंती आहे। आणि एकमत आपलं म्हणजे सगळी जी आपला संविधानाचा जो अधिकार आहे सध्या आपल्याला खूप गरज आहे संविधान वाचवण्याचं, तर तो एक अधिकार आपल्याला आता सध्या बजावल्यानंतर आपली म्हणजे आपण लोकशाही बळकट करू शकतो। धन्यवाद। आपण काय सांगाल, काय आवाहन करणार नागरिकांनी? लोकांनी सगळ्यात जागृत व्हावे आणि मतदान सुखरूप करावे। रामपुरी कॅम्प परिसरात जो काही भाग येतो त्या काही भागामधील नागरिक राठी शाळा येथे आलेले आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। काय संदेश देणार तुम्ही मतदारांना? मी संदेश असा देणार की सर्व मतदारांनी मतदान केले पाहिजे आणि समोर येऊन सर्वांनी आपल्याली कर्तव्यदारी अशी निष्ठा हे निभावली पाहिजे, हेच माझं मत आहे। तर प्रेक्षकांनो, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। तरी मंडल न्यूजतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येनं मतदारांनी मतदान बूथवर येऊन आपल्या जवळचं जेही मतदान बूथ असेल तिथं जाऊन मतदानाचा हक्क बजावा। आता सध्या 4 वाजून गेले। आता वेळ तरी किती आहे, 1 घंटा राहिला तरी इतकी लाईन आहे। आणखी लोक येऊन उचलेल त्या आतमधलं खूप डिले करते। आतमध्ये तर आम्ही गेलो नाही अजून, पण मलाच इथं अर्धा घंटा झाला उभा
आणखी आता काय माहिती काय चालू आहे आतमध्ये हां, कारण इथंच खूप सकाळपासून खूप गर्दी आहे इथं जास्त वोटिंग आहे का काय काही माहिती नाही एवढं. वोटिंगच्या वेळेस सांगायचं असं तात्पर्य आलं की आम्हाला त्रास कुठला झाला होत नाही आहे, पण होत असं होत आहे की माझ्या फॅमिलीमध्ये 8 व्यक्ती असल्यावर 8 व्यक्तीचं प्रत्येकाचं 2-2 वोट डिवाईड केलं यांनी. पण हे असं त्रास असेल तर वोटिंग करण्यात अर्थ नाही आम्हाला, कारण पूर्ण टाईम जे जाते आमचा. आणि वोटिंगचा आम्ही काही पैसा घेत नाही आहे, सांगत तात्पर्य पैसा घेत नाही. आम्हाला एक दिवस सुट्टी गव्हर्नमेंट देतात, आम्हाला तर वाटते त्याच समाधी आम्ही. आणि तो वेळ आम्ही घरी दिलेला बरं वाटते. मग काय इलेक्शन करून तुम्ही इलेक्शन पॉलिटिक्स लोक एका घरात बसतात एक होतात, पण आम्हाला त्याचा काही फायदाच नाही ना, सांगा तात्पर्य. पण हे वोटिंग जे डिवाईड करतं हे चुकीच झालं आहे, एका जागा केलेलं व्यवस्थित. तर ह्या राधानगर परिसरात जे प्रगती विद्यालय आहे तिथे जे अडचणी आहे हे नागरिकांना जो त्रास होत आहे ते सांगितलं आहे. तर मंडल न्यूजच्या वतीने हे सांगण्यात येते का प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन यांचा अडचणीचं निवारण करावं. मित्रांनो, जवळपास आता 5 वाजलेत. आपण सध्या राधानगर परिसरात जे प्रगती विद्यालय आहे तिथे त्या बूथवर आलेलो आहोत. इथे मतदानाची प्रक्रिया अजूनही चालू असून लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था आहे, तर महिलांसाठी प्रत्येक ठिकाणच्या हिशोबाने इथे सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाता हा उत्स्फूर्तपणे आता 5ही वाजले तरी पण आपल्या घरातून येऊन मतदानाचा हक्क ते बजावत आहे. नागरिकांनी तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी आहे ते तर एकदम चोखपणे पार पाडली पाहिजे, कारण आपल्यावरच सर्व गोष्टी पुढे निर्णय आहे की आपण म्हटलं की हा व्यक्ती हा उमेदवार तो नाही, जो कोणी चांगला असेल आणि आपल्या देशाचं कार्य करू शकते, राज्याचं कार्य करू शकते, अशांना आपण निवडून दिलं पाहिजे. हे आपली जबाबदारी आहे आणि प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आणि जे आता ज्यांना चालू शकत नाही काही नाही अशी प्रशासनाने त्याची व्यवस्था करावी. एक बाईट देता आव्हान नागरिकाला या मतदान करा, मतदानाचा हक्क पाहिजे असं पाहिजे.